नुकसान झालेलं आहे त्या वस्तूचं। आणि जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा, हे त्यांचं घर आहे आणि ह्या घरात देखील थोड्या वेळापूर्वी पाणी आलं होतं। मध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू खराब झालेल्या आपल्याला पाहायला मिळते। सगळा मलबा आणि गाळ जी आहे ती ह्या घरामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांची एक ही वस्तू घरामधली व्यवस्थित राहिलेली नाही आहे। पावसानं मोठं नुकसान केलंय। शेतकरी आहेत पांढरेवाडी गावामध्ये अक्षरशः 20 ते 25 कुटुंबाची अशी परिस्थिती आहे आणि या कुटुंबाचं स्थलांतर करण्याचं काम सुद्धा आता प्रशासन करत आहे। आपल्याबरोबर या ठिकाणचे शेतकरी आहेत जे ह्या घरामध्ये राहत होते। काय नाव तुमचं काका? छत्रपती गोवर्धन हुंबे। तुम्ही तुमचं घर आहे? हा आमचं घर आहे। ठीक आहे। कधी झालं पूर? कधी आलता पाणी? पूर परवा बघा सोमवारी पूर आलता। सोमवारी आलता। आता बी पाऊस चालूच आहे। हो आता बी पाणी घरात गेलं तर आता पाणी कमी झालं पण आता परत पाऊस सुरू झालाय। तुम्ही आता ह्याच्यातलं जे तुमचं भांडे कुंडे सगळं साहित्य ते कुठं नेलं काढून? काय थोडं फार नेलं, राहिलेलं गडबडीत राहिलेलं वाहून गेलंय। वाहून गेलंय? हा वाहून गेलंय। बर। आणि प्रत्येक वर्षी असं होतं काय? प्रत्येक वर्षी नाही, 2016 मध्ये आलतं, त्याच्यानंतर आता आलंय आणि 2016 पेक्षा ह्या बारीने जास्त पाणी होतं। बर। हा मग आता काय मागणी काय तुमची? मागणी काय नुकसान भरपाई द्यावं सरकारने, आमची दुसरी काय मागणी। हा आता हे तुमचं किती दिवसाचा संसार उद्ध्वस्त झालाय सगळ्या? आता ह्याचं काय जोडायला काय सांगताच येत नाही। भरपूर गेलाय संसार वाहून। बर असं आहे ना। आणि बाकी घरातले मेंबर कुठे आहेत आता? मेंबर आता गावात नेलेले गावात। बर। हा इथं पाणी येतं म्हणून आम्ही गावात गेलो। किती वर्षापासून राहता तुम्ही इथं? इथं आम्ही जवळजवळ मला वाटते 2009 पासून राहतो होतो। 9 पासून? हा 2009 पासून राहत होतो। आता हे पावसाने सगळं नुकसान केलं? पावसाने सगळे नुकसान केलं। काय होतं मध्ये? काय दुसरं साहित्य? काय धान्य होतं, धान्य आपलं खत वगैरे होतं, राहायचे भांडे होते, सगळं म्हणजे पसारा होता यात मध्ये सगळा। बर। हा सगळं वाटवळ झालं, काय वाहून गेलं। हे काय पत्र्यातून इथून सगळं वाहून गेलं यातून, ह्याच्यातून पाणी गेलं? हा ह्यातून पाणी बाहेर गेलं निघून। मागून जे पाणी आलं ना ह्या दोन्ही पत्रे वरी झाले, ह्यातून सगळा पसारा वाहून गेला। तहसीलदारने पाणी केली का? तहसीलदारने पाणी केली, मॅडमने केली। बर। हा मॅडमने इथून पाणी केली। इथं काय येऊ शकलं नाही तेव्हा, इतकं कमरा इतकं पाणी होतं म्हणून तिथून लांबूनच त्यांनी पाणी केली। बर। काय म्हणले मग मदत भरपाई काय? नाही देऊ हाताला ती मॅडम आलत्या, ते म्हणले की देऊ मदत काय असेल ती, असं बोलले। गावामध्ये तुमच्या वस्तीवर दुसऱ्या पण पाणी आलेलं आहे, त्या पण कुटुंबाची तशीच परिस्थिती आहे? हा आमच्या चुलत्याचं पलीकून आहे, त्यांचे बी पलीकून गायकड वस्ती, त्याच्यामध्ये आमच्या चुलत्याच आहे। त्यांचं पण जनावर वगैरे त्यांचं बी लय नुकसान झालं। त्यांचा पण कोटा वाहून गेलाय, गंजी वाहून गेल्यात। हा नुकसान त्यांची भरपूर झाली। हा आता जनावर त्यांनी बाजूला टेकडावर काढत, आता सध्या त्यांच्या कोट्यात बी असंच पाणी। हा किती वय आहे तुमचं? माझं वय तरी नाही म्हणतं 60-65 असेल। कधी पडला होता असा पाऊस? असा मी इथून मागं कधीच नव्हता। इथून मागं एवढा पाऊस कधीच नाही, एवढं पाणी आलंच नाही। आलं तरी त्या चिंचापर्यंत यायचं, तिथून अलीकडे येत नव्हतं। पण ह्या बारीने एवढं पाणी आलं की ह्या रामपळीच्या पलीकडून पाणी म्हणजे कमरा इतकं गेले वाहून। नाव काय म्हणले? छत्रपती गोवर्धन हुंबे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या मांजरा नदीच्या पात्रामध्ये, या मांजरा नदीनं या शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलंय। घर संसार जी आहे ती सगळा उद्ध्वस्त केलेला पाहायला मिळतोय। आणि आता प्रशासनाने पंचनामे केलेत, मात्र त्यांना मदत कधी मिळणार ही त्यांची मागणी आहे मदतीची, आणि कधी मिळणार हा त्यांचा प्रश्न आहे। कॅमेरामॅन विकीसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, भूम, पांढरेवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।